शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली। उद्धव ठाकरेंना विधानसभेचं ज्ञान नाहीये, त्यामुळे ते विधानसभेत बोलत नसल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे। तसंच उद्धव ठाकरे केवळ पगार व्हावा यासाठीच येत असल्याचा आरोपही रामदास कदमांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंना साधक ग्रामपंचायतीचंही ज्ञान नसल्याचं कदम म्हणाले। हजेरी लावली नाही तर ती आमदारकी जाते हे त्यांना कोणतरी सांगितलं असेल, सल्ला दिला असेल कोणत्या वकिलांनी जवळपासच्या, आणि म्हणून ते हजेरी लावा येतात पगार घ्यायला। फक्त हजेरी नाही लावली तर पगार मिळणार नाही, आणि म्हणून पगार घेण्यासाठी हजेरी लावण्यासाठी आमदारकी टिकवण्यासाठी फक्त ते येतात। आणि उद्धव ठाकरे सभागृहात काय बोलू शकतात? आपण मुख्यमंत्री असताना त्यांची 2 भाषणं ऐकलीत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकली। जे शिवाजी बागच्या जाहीर सभेत बोलतो ना, असे ते बोलले होते। विधिमंडळाचं ज्ञान नाहीये। तुम्ही फक्त उद्धव ठाकरेंना एखादा प्रश्न विचारा पत्रकारांनी, ग्रामपंचायत कशी चालते ते उद्धव ठाकरेंना विचारून बघा, बघू त्यांना माहिती आहे का बघा। नाही, त्यांचा अभ्यासच काही नाही। त्यांना फक्त वर्षा बंगल्यात जायचं होतं, त्यांनी स्वप्न होते, ते सगळं झालं, बस झालं।